अहिल्यानगरमधील प्रसिद्ध उद्योजक बाबासाहेब उर्फ बाबूशेठ आप्पा नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केलाय। अहिल्यानगर शहरात हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांचे बंधू तर मनपा माजी सभागृह नेते अशोक बडे यांचे मामा बाबूशेठ नागरगोजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। तर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मधून बाबूशेठ नागरगोजे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। या ठिकाणी व्यक्त झाले आहे। अगदी सकाळी आपल्या प्रभागाच्या माध्यमातून सर्वांनी फेरी देखील सर्वांनी काढली आणि फेरीच्या माध्यमातून माझी फेरीची सांगता की आता आपल्या प्रवेशाच्या निमित्तानं बाबूशेठ या ठिकाणी संपन्न झाली की आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत देखील करतो आणि आभार देखील करतो। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की येणारं 2026 वर्ष ते 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे। पण आता ही महानगरपालिकेची आता ही अहिल्यानगरची संपन्नात पहिली निवडणूक, कारण पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणारं नाव होतं आणि आज ही निवडणूक जी होणार आहे आपण प्रत्येक अहिल्यानगरवासी सांगू शकतो की 2026 ची निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे, ही अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबूशेठ तुमच्यासारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा अहिल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये तुम्ही आज जाणार। पहिल्या दिवशी निवडणुका जाहीर होणार होत्या, निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या, पण जसं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ज्यावेळेला निकाल दिला की आता 31 जानेवारी 2026 च्या सगळ्या निवडणुका घेऊन टाका, जाहीर झाल्यानंतर वकील साहेब मला आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते स्वर्गस्थ काकांचे असतील किंवा स्वर्गस्थ खडगे साहेबांचे जुने सहकारी पैलवान हनुमंतरावजी पात्र साहेब यांनी मला निवडणुकीची सगळं सुरुवात झाली, न्यायालयाचा निकाल आला, निकालानंतर मला तुम्हाला सांगितलं की आपल्याला नागरगोजे परिवार हा कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतरित्या आला पाहिजे की ज्याच्यात या भागामध्ये जी विकासाची गौरव चालू झाली आहे तर त्याला पूर्वत्वाकडे देण्याकरता या लोकांचं या कुटुंबाचं योगदान देखील याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे। आणि त्यांनी ही पहिली कल्पना दादा माझ्याकडे सुचवली आणि काही महिन्यांपूर्वी आम्ही पातोळे साहेब तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही त्यांना काही महिन्यांपूर्वी दादांना भेटलो आणि भेटल्यानंतर मग तिथं दादाने बाबूशेठला बोलून घेतलं आणि याच्यावरती देखील त्या दिवशी शिक्कामोर्तब झाला होता। आज कुठेतरी त्याला एक मूर्त स्वरूप सांगितलं तुम्हाला तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुम्ही त्यांचा कार्यक्रम होते, शिक्कामोर्तब दर्शन दिले होते आणि म्हणजे हे सगळं
जशी या